नमस्कार शेतकरी मित्रांनो, किसान मित्र यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आता तुरीवरील जे आपल्याला फूल आणि बहार जे लागत आहे त्याच्याचं पुढील जे घ्यायचं नियोजन आहे, तर आता आपल्याला हे काळजी घेणं महत्त्वाचं आहे. शेतकरी मित्रांनो, आता अशा पद्धतीने ह्याच्यावरती रसशोषक किडीचा पण अटॅक असतो, तर आता आपण ह्याच्याकडं दुर्लक्ष करत असतो. तर शेतकरी मित्रांनो, ह्याच्यावर मावा ह्या किडीचा रसशोषण करणाऱ्या किडीचा पण अटॅक येत असतो भरपूर प्रमाणात. आणि हे जे आपल्या शेतामध्ये जेव्हा नुकसान करतं तेव्हा फुलाचं फळाचं भरपूर प्रमाणात रस शोषण करत असतं आणि अशा अवस्थेमध्ये याला लागणारी आळी पण असते भरपूर प्रमाणात. तर आता आपण पाहायला गेलं ह्याच्यामध्ये, तर शेतकरी मित्रांनो, अशा बारीक बारीक आपल्याला आळ्या पाहायला मिळत असतात. आता हे जेव्हा आपल्याला आळ्या जे असतात, हे फूल आणि फळधारणा जी असते हे याला पूर्ण खाण्याचं काम करत असते. तर आता ह्या अशा अवस्थेमध्ये कंट्रोल हे आपल्याला पवन ॲग्रो कंपनीचं 25 ते 30 मिली ह्या प्रमाणात वापरायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये जे लागणारं आपल्याला औषध आहे, पुढं ह्याच्यामध्ये फुलं आणि ह्याच्या वाढवण्यासाठी आपल्याला फ्लोरा हे नावाचं औषध वापरायचं 25 ते 30 मिलीच्या हिशोबामध्ये. आणि सोबतच ह्याच्या आपल्याला जे फुलगळ आणि फळधारणा होऊ नये, फुलगळ होण्यासाठी आणि फळधारणा आपली चांगली स्ट्रॉंग होण्यासाठी जिब्रेलिक हे आपल्याला वापरायचं आहे 50 मिलीच्या प्रमाणात. आणि अशाच अवस्थेमध्ये सोबत आपल्याला बोरांचं पण प्रमाण वापरायचं शेतकरी मित्रांनो. आणि चांगल्या पद्धतीचे एक बुरशीनाशक आपल्याला वापरायचं आहे. आणि अशाच पद्धतीने तुम्हाला नवीन व्हिडिओ आणि माहिती औषधी जर ऑनलाईन पाहिजेत असेल तर तुम्ही चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. माझा नंबर घ्या 95 27 00 36 66. आणि आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत ही माहिती पोहोचत चला. आणि आपण तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून ही औषधी आपण व्हिडिओ पाठवत चला. आणि आपण तुम्हाला औषधी तुम्हाला ऑनलाईन पण ट्रान्सफर करत जाऊ पोस्टाने. आणि तुम्हाला कुरिअरने पण पाठवता येईल. त्याचे थोडेसे आपल्याला कुरिअर चार्जेस वेगळे लागतील. शेतकरी मित्रांनो, आपल्या तुरीची काळजी घ्या आणि उत्पन्न वाढवा. आणि अशाच पद्धतीने आपल्याला वाटत असेल की जमीन भारीची आहे, तर शेतकरी मित्रांनो, जमीन फार भारीची नाही. शेतीत ही जी जमीन आहे मुरमाड आणि खडकाळ आहे. आणि ह्या जमिनीची आपण पोत पाहायला गेलं तर तुम्हाला वाटेल की ही जमीन चांगली आहे. तर शेतकरी मित्रांनो, एकदम मुरमाड जमीन आहे. तर अशा जमिनीमध्ये काय आपल्याला जास्त प्रमाणामध्ये तुरीचं उत्पादन येत नाही. आणि अशाच अवस्थेमध्ये आपल्याला ड्रिचिंग पण बुडाला करणं महत्त्वाचं आहे. कारण अशा अवस्थेमध्ये याला जो फायटोप्थोरा जो बुरशी लागत असते ही आपल्याला कंट्रोल करणं महत्त्वाचं आहे. आणि बऱ्याच ठिकाणी काय होते की उधळण होत असते, तर ही उधळण पण आपल्याला रोखणं महत्त्वाचं आहे. त्याच पद्धतीनं आपल्याला ह्याच्यामध्ये जे काय औषधी लागणार आहे हे पण आपण तुम्हाला देत जाऊ, ऑनलाईन ट्रान्सफर करू किंवा पोस्टाने लावू. त्यासाठी तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि आपले उत्पन्न वाढवा, नुकसान टाळता येईल. धन्यवाद मित्रांनो.